नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयरचा कॅप राउंड 3ची अलॉटमेंट झालेली आहे. अलॉटमेंट चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इनमध्ये गेल्यानंतर अलॉटमेंट प्रिंट वरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी अलॉटमेंट मेरिट प्रिंट 3 याच्यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. आता या ठिकाणी या स्टुडंटला अलॉट झालेला आहे कॉलेज नंबर 7. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांना 1 ते 6 नंबरपर्यंत जर कॉलेज अलॉट झालं असेल तर ते कॉलेज ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जातं विद्यार्थ्यांचं. ठीक आहे. 7 नंबर किंवा त्याच्या पुढचं जर कॉलेज लागलं असेल तर ते विद्यार्थी चौथ्या राऊंडसाठी इलिजिबल आहेत, है ना. जर तुम्हाला 1 ते 6च्या दरम्यान कॉलेज लागलं असेल तर तुमचे ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि असे विद्यार्थी पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करू शकत नाही. त्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज लागले तिसऱ्या राऊंडमध्ये तेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. आता काही विद्यार्थ्यांनी बघा काही ऑप्शन टाकलेले होते आणि जे कॅप राऊंड 2चं कॉलेज जे होतं बाय डिफॉल्ट ते लास्ट नंबरला येत असतं. सपोज तुम्ही जर 5 ऑप्शन टाकले असतील तर दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं ते डायरेक्टली ऑटोमॅटिक 6 नंबरला आलेलं आहे. त्यामुळं तुमचं कॉलेज जे आहे ते ऑटो फ्रीज झालं असेल तर तुम्हाला उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावी लागेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर 7 नंबर किंवा त्याच्या पुढचं लागलं असेल तर तुम्हाला ते ऑप्शन बेटरमेंट करता येईल. ते उद्या लिंक ॲक्टिवेट होईल. उद्या लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवून सांगेल की कसं तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे ते. ठीक आहे. आणि ऑटो फ्रीज झाले असेल तर तुम्हाला ऑटो फ्रीज करून पेचं ऑप्शन करून ₹1000 भरायचे आहेत. जर पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही ₹1000 भरले असतील तर आता परत भरायची गरज नाही, है ना. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तसेच आता उद्या जाताना कॉलेजला काय घेऊन जायचं त्यावरती मी व्हिडिओ बनवला होता ऑलरेडी. तर तो तुम्ही व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जायचे आहेत. तो व्हिडिओवरती आय बटनवरती दिसत असेल किंवा या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला तुम्हाला दिसेल. ओके. आणि WhatsApp ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर करून घ्या. चौथ्या राऊंडबद्दल इन्फॉर्मेशन देऊया आपण. तसेच मी पुढचा व्हिडिओ जो आहे हा तुमचं कॅप राऊंड फर्स्ट इयरचे कॉलेज कधी सुरू होईल यावरती बनवणार आहे. तसेच त्यामध्ये सिलेबस तुम्हाला कोणता असतो, किती विषय असतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आपल्या चॅनलसोबत राहा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.